मंत्री उदय सामंत यांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट। बँका आणि अन्य आस्थापनांमध्ये मराठी भाषा वापरण्याच्या मुद्द्यावर चर्चा। मराठी वापराबाबत सरकारनं कायदा करण्याची ठाकरेंची मागणी। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा आज पुणे दौऱ्यावर। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला भेट देण्याची शक्यता, तर शरद पवारांची राष्ट्रवादी हॉस्पिटल प्रशासनाविरोधात करणार आंदोलन। कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्ग संघर्ष समिती आक्रमक। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आजच्या दौऱ्याला विरोध। शेतकरी कर्जमाफीची मागणी आणि शक्तीपीठ महामार्गाला सुद्धा विरोध दर्शवत शिंदेंचा ताफा अडवण्याचा इशारा। पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे खून खटला प्रकरणावर आज अंतिम निकाल। 11 एप्रिल 2016 ला झाली होती हत्या। मागच्या 7 वर्षांपासून आरोपी अभय कुरुंदकरसह 3 जण न्यायालयीन कोठडीत। आज पनवेल कोर्ट काय शिक्षा सुनावणार, निकालाकडे लक्ष। धनंजय मुंडेंची पहिली पत्नी करुणा शर्मांच्या पोटगी प्रकरणात आज मुंबईतील माझगाव कोर्टात सुनावणी। करुणासोबत लग्न केलेलं नाही, पोटगी देण्याची गरज नाही, धनंजय मुंडेंचा आधीच्या सुनावणीत दावा। राज्यातील 20 पेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये अवकाळीची हजेरी। 26,000 हेक्टरवरील शेती पिकाचं मोठं नुकसान। तातडीनं पंचनामे करून आर्थिक मदत द्या, शेतकऱ्यांची मागणी। कर्जमाफीच्या पैशांचं काय करता? शेतीमध्ये गुंतवणूक करता का? कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी शेतकऱ्यांनाच सुनावलं। कोकाटेंच्या वक्तव्यानंतर शेतकऱ्यांमध्ये संताप। वक्फ दुरुस्ती विधेयकाविरुद्ध असदुद्दीन ओवैसी सुप्रीम कोर्टात। काँग्रेस खासदारांची सुद्धा याचिका। वक्फ दुरुस्ती विधेयकाविरोधात 8 राज्यांमध्ये निदर्शनं।